नमस्कार. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुकताच संसदेमध्ये 2022-23 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाबाबत नेहमीच संपूर्ण देशामध्ये एक उत्सुकतेचं आणि उत्कंठतेचं वातावरण असतं. प्रत्येक समाजातल्या प्रत्येक वर्गाला अपेक्षा असते की या अर्थसंकल्पातून माझ्यासाठी काहीतरी, त्याच्यातून माझ्या फायद्याची काहीतरी घोषणा होईल. राजकीय नेत्यांसमोर समस्या असते की या अर्थसंकल्पांच्या माध्यमातून लोकांना खुश करण्याची त्यांना संधी असते आणि स्वाभाविकपणे मग राजकीय नेते लोकांच्या आवश्यकतेसाठी लोकप्रिय घोषणा या अर्थसंकल्पांबाबत आपण नेहमीच बघत आलेलो आहे. यंदाचा अर्थसंकल्प या अर्थाने विशेष होता की कोरोना महामारीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ही कोरोना महामारीमुळे कोलमडून गेलेली आहे. त्या परिस्थितीमध्ये आपली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी कशी घेईल, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जी आलेली मरगळ आहे तिला झटकून आमच्या देशामध्ये पुन्हा एक असं वातावरण निर्माण करणं ही एक अर्थमंत्र्यांसमोरची मोठी परीक्षाच होती. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये स्थापित आहे. मागील 7 वर्षात सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एक विकसित राष्ट्र करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजना मांडत आलेल्या आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा जेव्हा आपण स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करतोय, या अमृत महोत्सवानिमित्त वित्तमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधानांच्या याच योजनेला, याच दूरदृष्टीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. 2047 साली जेव्हा भारत स्वातंत्र्याचं 100वं वर्ष साजरं करेल, त्यावेळेस भारत एक विकसित राष्ट्र व्हावं या दृष्टीने आपण काय काय योजना करू शकतो याची घोषणा पंतप्रधानांनी मागील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली होती. त्यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेसची परिकल्पना मांडली, त्यांनी सर्वांना घरं देण्याची परिकल्पना मांडली, त्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्याची परिकल्पना मांडली. या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या योजनांना अर्थसंकल्पांमध्ये अंमली जामा देण्याचं काम आपल्या अर्थमंत्र्यांनी यावेळेस करण्याचा प्रयत्न केला आहे असं मला वाटतं. यंदा अर्थमंत्र्यांसमोर कोरोना महामारीमुळे उत्पन्नाची सुद्धा समस्या होती. यंदाचा अर्थसंकल्प त्यांनी जो सादर केला त्यामध्ये जवळजवळ 40 लाख करोडचं खर्च आणि 22 लाख करोडचं उत्पन्न अशा प्रकारचा त्रुटीचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे. पण हे करत असतानाच देशाच्या अर्थव्यवस्थेला गती द्यावी हा एक सगळ्यात मोठा प्रयत्न त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने दिसून येतो. सर्व क्षेत्रांना एकत्रितपणे कुठला ना कुठला एक असा प्रयत्न साधून त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कशा प्रकारची मदत केल्या जाऊ शकते असाही एक प्रयत्न अर्थमंत्री करताना दिसतात. सर्वात मोठा अर्थसंकल्पातले जे महत्त्वाचे 5 मुद्दे मला प्रामुख्याने लक्षात येतात, जे एकदा नीटपणे समजून घेण्याची गरज आहे, ते म्हणजे अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांवर विशेष जोर दिलेला आहे. आपल्या देशामध्ये आपले उद्योग असो, आपली कृषी असो, आपल्या देशातल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कमतरतेमुळे त्यांना बरेच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागतं. आपला शेतकरी जेव्हा एखादं उत्पन्न त्याच्या शेतात उत्पन्न करतो, उपलब्ध नसलेल्या रस्त्यांमुळे, उपलब्ध नसलेल्या रेल्वेमुळे त्याचा जो पीक आहे ते बाजारापर्यंत पोहोचवणं त्याला कठीण होतं किंवा बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या अडचणींना त्याला समोर जायला लागतं आणि त्यामुळे मग त्याला स्वस्तामध्ये कुठेतरी मिडलमॅनच्या माध्यमातून हे सगळं पीक, हे सगळं त्याचं उत्पन्न विकायला लागतं आणि त्याचा पुरेसा मोबदला त्याला मिळत नाही. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर मागील 7 वर्षापासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्या देशामध्ये चाहे रस्त्यांचा विकास असो, सडक परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 2014 ते 2021 यामध्ये रस्त्यांचं ज्या प्रकारचं नेटवर्क उभं केलेलं आहे. 2014 साली केवळ 11 किलोमीटर रस्ते दररोज बनत होते. आज ती स्पीड वाढून 38 किलोमीटर प्रतिदिन राष्ट्रीय राजमार्ग बनतात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इन्फ्रास्ट्रक्चरवर सातत्याने यावर्षी केवळ राष्ट्रीय राजमार्गासाठी 1,99,000 करोडची भरघोस रक्कम वित्तमंत्र्यांनी दिलेली आहे.
आत्तापर्यंतच्या रेल्वेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी रक्कम 2.25 लाख करोडची रक्कम अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी दिलेली आहे. हा एक मोठा रेकॉर्ड आहे. त्याचबरोबरीने वॉटरवेज, जलवाहतूक, एव्हिएशन अशा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वेगवेगळ्या आयामांना त्यांनी मुबलक निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबतच मास ट्रान्सपोर्ट, ज्याला आपण अर्बन ट्रान्सपोर्ट म्हणतो, आज देशामध्ये 40% जास्त पॉप्युलेशन ही शहरांमध्ये राहते. त्या शहरांमध्ये अर्बन ट्रान्सपोर्टची गरज आहे. त्या शहरांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टची गरज आहे. एकेकाळी आपल्या देशात आपण बघितलं 2014च्या आधी केवळ 3 शहरांमध्ये मेट्रो होती. आज ती संख्या 27 शहरांपर्यंत पोहोचली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विशेष पद्धतीने अर्थमंत्र्यांनी विशेष तरतूद निधीची या मेट्रो परियोजनेसाठी सुद्धा केली आहे. सोबतच रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टम पर्टिक्युलरली अर्बन एरियासाठी त्याचे पण जवळजवळ 11 नवीन प्रोजेक्ट करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केलेली आहे. राष्ट्रीय राजमार्गांमध्ये 25,000 किलोमीटरची नवी राष्ट्रीय राजमार्ग जोडण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केलेली आहे. 22 नवीन एक्सप्रेसवेज बनवण्याची घोषणा केलेली आहे. 400 नव्या वंदे मातरम ट्रेन सुरू करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आहे. सर्व ट्रेन या ॲल्युमिनियमद्वारा निर्मित कोचेस आणि भारतात निर्मित कोचेसमध्ये कन्व्हर्ट करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्याच्यासाठी विशेष योजना त्यांनी केली आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी इरिगेशनची जवळजवळ 9 लाख हेक्टर जमीन इरिगेशन खाली आणण्यासाठी 5 नद्यांच्या नदीजोड प्रकल्पाची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आणि त्यासाठी विशेष व्यवस्था त्यांनी यामध्ये केलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळजवळ 80 लाख घरं बांधण्याची लक्ष्य 2022-23साठी वित्तमंत्र्यांनी ठेवलं आहे. त्याच्यासाठी 50,000 करोडची व्यवस्था त्यांनी केली आहे. 8 लाख घरांमध्ये नल के द्वारा हर घर जल या योजनेअंतर्गत जवळजवळ 48,000 करोड रुपयाची तरतूद वित्तमंत्र्यांनी यावेळेस अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला एक मोठा वेग देण्याचं काम हा अर्थसंकल्प करेल असा मला नक्की विश्वास आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चरला जर गती मिळाली तर त्याचा जो एक मल्टिप्लायर इफेक्ट आहे तो अर्थव्यवस्थेवर फार प्रचंड डाऊनस्ट्रीम इफेक्ट असतो. उदाहरणार्थ राष्ट्रीय राजमार्ग असो, रेल्वे असो, त्याच्या भूमी अधिकरणामध्ये, जमीन अक्वायर करण्यामध्ये सामान्य शेतकऱ्यांपर्यंत, ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसांपर्यंत सरकारचा मोबदला पोहोचतो आणि त्याच्यातून अर्थव्यवस्थेला त्यातून चालना मिळते. त्याच्यातून त्याच्या गरजा पूर्ण होतात. त्यामुळे मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चरवरचा हा जो फोकस आहे आणि पर्टिक्युलरली कॅपिटल एक्सपेंडिचरवरचा जो वित्तमंत्र्यांचा फोकस आहे, अर्थमंत्र्यांनी जवळजवळ 7.5 लाख करोड कॅपिटल एक्सपेंडिचरची घोषणा केलेली आहे. त्यांनी सातत्याने जवळजवळ 35% वाढ कॅपिटल एक्सपेंडिचरवर वित्तमंत्र्यांनी केलेली आहे. आणि मला वाटतं या सगळ्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला जे गती देण्याचं काम कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्याचं आहे, त्याचा सतत उद्देश अर्थमंत्र्यांचा यामध्ये सातत्याने दिसून येतो. हे करतच असताना नवीन टेक्नॉलॉजी आणि सनराईज सेक्टर्स ज्याला असं म्हणतात, असं डिजिटल इकॉनॉमीवरही प्रचंड भर अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात दिलेला आहे. जसं उदाहरणार्थ यावर्षी 5G स्पेक्ट्रमची ऑक्शन करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यासाठी आवश्यक असणारं रुरल क्षेत्रामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क देण्याची घोषणा त्यांनी अर्थसंकल्पामध्ये केली आहे. त्याची ही तरतूद आणि त्याची ही योजना त्यांनी केलेली आहे, ज्याच्यामुळे आपलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग होणार आहे. आपलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग झालं तर आपल्या डिजिटल इकॉनॉमीला एक मोठा पुश आपल्याला मिळणार आहे. आपल्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला अधिक सक्षम करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी 5G स्पेक्ट्रम ऑक्शन 2022-23 मध्ये करण्याची योजना त्यांनी घोषित केलेली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ग्रामीण परिसरामध्ये ऑप्टिकल फायबरचं जाळं पूर्ण करण्याची प्रायव्हेट सेक्टरला सोबत घेऊन, आमच्या व्यापारी क्षेत्राला सोबत घेऊन ते जाळं एका वर्षभरात विणण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आहे. आणि हे जर सरकार हे सगळं पूर्ण करू शकली तर आपल्या डिजिटल इकॉनॉमीला एक प्रचंड उभारी या सगळ्या प्रयत्नातून मिळणार आहे. कोरोना महामारीमध्ये आपण बघितलं की डिजिटल इकॉनॉमी मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात वाढली. आज आपल्या देशामध्ये मोबाईल बँकिंग हे जगातलं सगळ्यात जास्त भारतामध्ये होतं. 130 करोडच्या आपल्या देशामध्ये 160 करोड मोबाईल युजर्स आहेत. 100 करोड स्मार्टफोन आपण वापरतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर डिजिटल इकॉनॉमी ही डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. त्याच्यावर मला वाटतं विशेष लक्ष अर्थमंत्र्यांनी दिलं आणि त्याची तरतूद अर्थसंकल्पात केली, हे नक्कीच उल्लेखनीय मी म्हणेल. यासोबतच या डिजिटल इकॉनॉमीचा वापर करून कोरोनामध्ये आपण बघितलं की आपल्या ग्रामीण भागातल्या, आपल्या छोट्या छोट्या गावांमधल्या शाळांमधले विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रचंड परिणाम झालेला आहे.
त्यांना ऑनलाईन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या राज्य सरकारांनी, वेगवेगळ्या शाळांनी केला. पण तरी या प्रयत्नानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षण आवश्यक ते शिक्षण कोरोना महामारीच्या प्रभावामुळे आपल्याला देता आलं नाही. आणि त्यामुळे या एज्युकेशन आणि स्किलिंगसाठी त्यांनी 400 नवीन चॅनल, 1 क्लास 1 चॅनल या योजनेअंतर्गत विशेष डिजिटल एज्युकेशनला पुश देण्यासाठी म्हणून आणि ग्रामीण भागातल्या असे आपले विद्यार्थी की ज्यांच्याकडे संसाधनांची कमी आहे, कदाचित मोबाईल घरामध्ये नाही, कम्प्युटर घरामध्ये नाही, त्यांनासुद्धा आपल्याला ऑनलाईन शिक्षण कसं देता येईल त्याची एक मोठी योजना आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्र्यांनी केलेली आहे. यासोबतच त्यांनी ग्रीन इकॉनॉमीवर पण फोकस केलेला आहे. आज आपण सगळेजण जाणतो प्रदूषणामुळे आपल्या देशामध्ये, जगभरातच आपण अनेक समस्यांना तोंड देतोय. क्लायमेट चेंज अंतर्गत आज जगामध्ये प्रचंड चर्चा चाललेली आहे. भारताने सुद्धा क्लायमेट चेंज अंतर्गत अनेक महत्त्वाचे, अतिशय ज्याला म्हणता येईल असे मोठे टार्गेट स्वतःपुढे ठेवलेले आहेत आणि त्या दृष्टीने आत्तापासून आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी मग सोलर पॉवर असेल, इथेनॉल ब्लेंडेड फ्युएल असेल, बायोडिझेल असेल, मिथेनॉल असेल, बायो CNG, LNG, इलेक्ट्रिकल व्हेकल, या सगळ्यावर जोर देण्याचा प्रयत्न वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केला आहे. इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासोबतच बॅटरी स्वॅपिंगच्या माध्यमातून चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्नसुद्धा वित्तमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला आहे. मला वाटतं ही खरंच विशेष इनोव्हेटिव्ह कल्पना अर्थमंत्र्यांनी याच्यातून मांडलेली आहे. यासोबतच आपल्या रक्षा मंत्रालयासाठी, संरक्षणासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी जवळजवळ 5 लाख करोडची व्यवस्था बजेटमध्ये तरतूद करून अतिशय मोठं एक बजेट रक्षा सुरक्षेसाठी उपलब्ध केलेलं आहे. त्यासोबतच आपले सैन्य शक्ती अधिक ताकदवर व्हावी यासाठी विशेष प्रकारच्या संशोधनासाठी विशेष 12,000 करोडचं पॅकेज आणि तरतूद अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये केली आहे, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरच्या हाताशी धरून, वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूशन्सला हाताशी धरून आपण डिफेन्समध्ये आत्मनिर्भर कसं होऊ यावर पण विशेष भर वित्तमंत्र्यांनी दिलेला आहे. आपल्या देशामध्ये आज आपण बघतो 40% जास्त शहरीकरण झालेलं आहे. या शहरीकरणांमुळे शहरांच्या अनेक समस्या वाढलेल्या आहेत. या शहरांसाठी जर आपल्या शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी, आपल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी जर त्यांच्या जीवनामध्ये ईज ऑफ लिव्हिंग आणायचं असेल तर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रोसेसेसमध्ये, प्रत्येक प्रयत्नांमध्ये एक सरळता कशी आणता येईल याचा पण प्रयत्न वित्तमंत्र्यांनी आपल्या योजनेतून घोषित केला. जसं त्यांनी घोषित केलं की आम्ही अर्बन प्लॅनिंग, अर्बन बायलॉज त्याला 100% नवीन पद्धतीने बघण्याची चेंज करण्याची, त्यांना बदलाव करण्याची घोषणा त्यांनी याच्यात केली. नवीन बायोलॉज ड्राफ्ट करण्याची घोषणा त्यांनी केली. जे अर्बन प्लॅनिंग इन्स्टिट्यूशन्स आहे आपल्या देशातल्या 4 भागामध्ये त्यांना सेंटर ऑफ एक्सलन्स बनवण्याची घोषणा त्यांनी केली. अर्बन मास ट्रान्सपोर्टची घोषणा त्यांनी केली. उदाहरणार्थ नॅशनल रोपवे पॉलिसी अंतर्गत आपल्या पहाडी भागामध्ये आणि आपल्या अर्बन भागांमध्ये जिथे अतिशय कंजेस्टेड रेसिडेन्शियल फॅसिलिटीज आहे त्या भागामध्ये रोपवे आणि नवीन अल्टरनेटिव्ह मास पब्लिक ट्रान्सपोर्टची कल्पना आणि त्यासाठी आवश्यक असणारे जवळजवळ 10 प्रोजेक्ट सुरू करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी यावेळेस केली. मला वाटतं या सगळ्याच्या माध्यमातून जर आपण अर्थसंकल्पाकडे एक पॅकेज म्हणून बघितलं तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी 2047 साली जर आम्हाला विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर आपल्या अमृत महोत्सवी वर्षापासून आपल्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षापर्यंत एक अमृत काल सुरू झालेला आहे अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. आणि त्याच योजनेअंतर्गत लोकप्रिय घोषणांपासून स्वतःला वाचवून, खरं तर 5 राज्यांमध्ये निवडणुका येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत, पण तरीही राजकीय आपले स्वार्थ बाजूला ठेवून केवळ देशाच्या दूरगामी हिताचा विचार करून आपल्या अर्थव्यवस्थेला लाँग टर्ममध्ये एक उभारी देण्यासाठी, त्याच्यासाठी आवश्यक असणारे त्याचे पाया मजबूत करण्यासाठी मला वाटतं या अर्थसंकल्पाला त्या दूरगामी दृष्टीने पंतप्रधानांनी आणि अर्थमंत्र्यांनी देशासमोर ठेवलेला आहे. हा अर्थसंकल्प 2047 साली देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने पाया देण्याचं काम करेल. त्याचा पाया रचण्याचं काम या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी केलं आहे. ते निश्चितच याच्यासाठी अभिनंदनाचे पात्र आहे.